आणि आपल्या स्वागतासाठी तीन सुंदर अशा मुली थांबलेल्या आहेत भाई. नमस्ते बोचा लोग, नमस्ते. हाय हाय, कैसे हो भाई? कृष्णा. हेलो. अरे शर्म आ रही है. हमें मिल जाएगा घोड़ा मुक्तिनाथ से वापस आके दे देंगे. तुम्हाला काय वाटतंय भाई? ट्रॅक्टर थांबायला आपल्यासाठी. बघू आपण या ट्रॅक्टरला लिफ्ट मागू. टोपी कशी दिसते हे घालून बघितली, त्यांना विचारलं नाही आपण. त्यांनी शिव्या वगैरे देऊ नये. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर भाई काल रात्री आपल्याला ज्यांनी लिफ्ट दिली त्यांनीच आपली राहायची सोय केली होती. काही अशी रूम भेटली होती आपल्याला, एक छोटीशी. सकाळचे 7 वाजलेले आणि आपल्याला तयार होऊन 8 वाजेपर्यंत नाश्ता करून इथून मुक्तिनाथकडे निघायचे. तर भाई आपण तयार झालोत आणि निघणार होतो. तर म्हटलं आता भावाला भेटावं ज्यांनी आपली राहायची वगैरे सोय केली, त्याने काल लिफ्ट दिली होती. पण जे भैया होते ते आता कामावरती गेलेले आणि हा भाऊ आहे. कैसे हो भैया? ठीक है. अभी ये भैया है तो इनको ही मिलके जाते और भैया को कॉल करके बता देना कि हम गए करके. ठीक आहे. नवीन गोष्ट दिसली म्हटलं तुम्हाला पण दाखवा. हे बघा भाई, पूर्ण दुधासारखं पाणी येते. तर असं फेसाळल्यासारखं येते. हे बघा, पूर्ण दुधासारखं, दुधाचं पाणी आहे. का साबणाचा फेस आहे. पण हे जर थोड्या वेळ ठेवलं ना, हेच बघा परत पाणी कसं होते. हे बघा, आता हे बॉटलमध्ये भरताना पाणी बघा कसं दिसतंय. हे बघा, आहे ना ताडी माडी. तर भाई आपण आता जॉन्सन मध्ये पोहोचलोय. तर रोड आहे एकदम क्लीन, साफ सुथरा, कचरा वगैरे कुठं बघायला भेटणार नाही. इकडे पेट्रोल पंप नाही तर असं लूजमध्ये पेट्रोल विकलं जातं. कॅफे डी कुंजो जॉन्सन. आणि त्याच्यावरती बघा भाई, हे ॲगची शिंग लावलेली डायरेक्ट. स्टॉप बघा कसा बनवलेला आहे, काचाचा एकदम. हे बघा, आहे असं ते याग जुगू काय जे असेल त्याचं तोंड आहे असं शोपीसला लावलेलं आहे बाई. इथं हे वरती सिंग वगैरे, एक छोटंसं दुकान आहे. आणि हे बघा, हे असे हे शेपूट असेल आय थिंक. हाईला काय पण आहे, नवीनच काहीतरी बघायला भेटतंय बाई. या का चमडी बैठने गेले? अरे बाई, याची चमडी ठेवली बसायसाठी. हा इंडिया मुंबई. हाँ लगा दीजिए. हाँ दो. तो कसलं भयानक दिसतंय. आणि उगतंय पण. आणि चमडी ठेवलेली याकची बसण्यासाठी. आता आपण नाश्ता करणार आहे तिथं. कशी? अरे काय तिच्यावरती काहीतरी चिपकलंय. ए चावलशील भाई. खतरनाक आहे. नाही काटेगा. एअरपोर्टच्या एकदम बाजूला बसलोय आपण. हे रनवे आणि तिकडे बघा हे पर्वत. हाँ ब्लॉग ही है. और क्या चीज बोलते हैं इसको? नेपाली ट्रेडिशनल रोटी है ये. अच्छा, यहाँ सेल रोटी कहता है. शेल रोटी और चने की सब्जी. इससे बड़ा वाला आता है वो नहीं है क्या? हाँ? इससे वो थोड़ा बड़ा रहता है पूरा वाला. तो वही नवीनच है. हाँ, ये चीज़ कीजिए. थकाली, ये यहाँ का ट्रेडिशनल रोटी और ये सब्जी. ये कितने का आता है डिश? पैसे हाँ 120. 120 नेपाली हाँ, नेपाली 120 में वो एक रोटी और सब्जी. तर नेपाली 120 मध्ये हे एक रोटी आणि ही सब्जी भेटते बाई. ही अशी गोलवाली रोटी आहे आणि ही चणा आणि बटाट्याची सब्जी. कसे आहे बघूया आपण, टेस्ट करू. मस्त आहे, एकदम कुरकुरीत आहे. हाँ? आणि टेस्टला पण भारी आहे. एक्झॅक्ट काय म्हणतात ते त्यांनी सांगितलं पण मला काय कळलं नाही. अच्छा नहीं ये रोटी बहुत अच्छा है, बहुत अच्छा है. घी में डाला है. तो चावल पीस के उसको घी में डाल के ये बनाते हैं रोटी और टेस्ट में बहुत बढ़िया है यार, बहुत. तर भाई नाश्ता करून आता आपण परत जर्नी सुरू केली आहे मुक्तिनाथकडे. आणि रोड काहीसा असा आहे आणि मुक्तिनाथ जवळपास इथून 25 किलोमीटर राहिलेलं आहे. भैया मुक्तिनाथ की तरफ जा रहे? हाँ हाँ. ही माती रेती भरण्याचं काम चालू आहे टोपलीमध्ये. आणि इकडचा फावडा आणि टोपली बघा वेगळे झालं काय. आणि इथं घराचं काम चालू आहे, वरती स्लॅब टाकताय.
हे बोलतोय शालिग्राम, सच्चा शालिग्राम. चल ना भाऊ हे बघा भाई, आपण आता जॉन्सन विलेज मधील काली गंडकी नदीमध्ये पोहोचलोय. चिलामा चढणे टिकणे का कार्य मत कीजिए, म्हणजे ह्याच्यावर चढू वगैरे नका. काली गंडकी नदी आणि ह्याच्यावरती हे बघा एवढा मोठ्या दगडावरती शालिग्राम. आपण एकदम ह्या शालिग्राम, पवित्र शालिग्राम आहे याच्या समोर आहोत. आणि इथं हे भैया पण काहीतरी शोधतायत. भैया क्या ढूंढ रहे? पत्थर. किस लिए? आपले रूम में सजाने के लिए. रूम में सजाने के लिए. अच्छा, इकडं पण एक असाच शालिग्राम आहे. इकडच्या याचा थोडासा आकार वेगळा, खूप प्रचंड मोठा आहे. तर छोटे छोटे आपल्याला असे शालिग्राम पाहायला मिळतात. भाई बनवलेलं वाटतंय भाई छन्नी हातोडीच्या साह्याने. हे काय आपल्याला वाटलं होतं हे नॅचरली बनलेलं आहे, पण नाही, हे बनवलेलं आहे. आणि इथं बघा त्या कलाकाराचं नाव पण लिहिलेलं आहे. याची पूजा केली जाते, त्याच्यामुळे याच्यावरती चढणं वगैरे अलाउड नाही आहे असं तिथं पाठीवरती लिहिलेलं आहे. आणि हे पुन्हा एकदा बघा, आणि थंडगार अशी हवा सुटलेली आहे, मस्त वाटतं एकदम. आणि समोर हे नजारे डोंगराचे. बाई आपण चाललोय आता गल्ली गल्लीमध्ये शालिग्राम बघून. तर आधी मला वाटलं होतं हा नॅचरल बनलेला आहे, पण नाही, तो बनवलेला आहे दगडावरती मोठ्या. आणि 2 ठिकाणी बनवलेला होता, पण एक त्यातला फुटलाय, एक नाही. आणि हे बघा, हे गावातली जुनी घरं हे असे असतात. पण मला अजून पण हे कळत नाही, हे असे लाकडं वरती का ठेवलेले असतात स्लॅबवरती. हां, सुकण्यासाठी असेल कदाचित. ह्या भावाला शालिग्राम शोधायचा आहे काली गंडकी नदीमध्ये. तर आता ह्या नदीच्या वाटेने येणार आहे शालिग्राम शोधत शोधत, आणि आपण जाणार आहे आता रोडवरून मुक्तीनाथ दर्शनला. तर हा भाई बोलला की मी आलोच आहे इकडं फक्त शालिग्राम शोधण्यासाठी. तर मग आता हा शालिग्राम शोधत 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 येणार. ह्याला टाईम किती लागेल माहीत नाही भाई, आपण एवढे दिवस नाही थांबू शकत. कारण आता शालिग्राम शोधायचा म्हणजे महिने वर्षे लागू शकतात. आहे एवढं मोठं पात्र आहे, ह्याच्यात कुठेतरी भेटू शकतो आपल्याला शालिग्राम. शायद इनको पता होगा, इनको पूछ भाई शालिग्राम कहाँ मिलता है? इसी नदी में. 100% मिल जाएगा. अच्छा, ढूंढे तो भगवान. ढूंढे तो भगवान मिलेंगे, शालिग्राम क्यों नहीं मिलेगा? भगवान का ही रूप है, तो मिल ही जाएंगे. मिल ही जाएंगे. नेपाल का बोचा लोग श्री स्कूल से आया है. हेलो 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 गाइस, कैसे हो? जय हो, नमस्ते 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 बोचा लोग, नमस्ते. हाय हाय, कैसे हो? हाय 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 ब्रो, हाय 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 क्यूटी. ये हाय हाय हेलो हेलो नमस्ते. समोर जे दिसतंय आहे चेक पॉइंट जॉन्सनचा, जे आपण मुक्तीनाथ किंवा मस्तांग येण्यासाठी परमिट काढलेलं आहे, जे नेपाली 1000 रुपयाचं. ते इथं चेक करावं लागतं, इथे एंट्री करावं लागते, आणि नंतर आपण पुढे एंट्री करू शकतो, म्हणजे मुक्तीनाथकडे जाऊ शकतो. जो हा रोड जातोय समोर, तो जातो मुक्तीनाथकडे. इथं दिलेले बघा अलर्ट. 2800 मीटरच्या वरती हाय अल्टिट्यूड आहे, तर तुम्हाला सिकनेस येऊ शकते, त्याच्यामुळे थोडंसं अलर्ट राहा. आणि हे जॉन्सन आहे 2743 मीटरवरती, जिथं आपण आता उभा आहेत. नंतर येतं एकला भाती, जे आहे 2858 मीटर. नंतर कागबेनी 2840 मीटर. आणि नंतर आहे मुक्तीनाथ, जे जवळपास 3800 मीटरवरती भाई, म्हणजे जवळपास 13-13,500 फीटच्या उंचीवरती मंदिर आहे. तर आपण आता इथे एंट्री केलेली आहे या चेक पॉईंटला, आणि आता आपण इथं पुढं ट्राय करणार आहेत लिफ्टसाठी. त्याला टॅक्सीज वाटायला लागल्यात भाई, जास्त टॅक्सीच चालतात, असे पर्सनल व्हेकल खूप कमी आहे. त्याच्यामुळे लिफ्ट मिळण्याचे चान्सेस पण मला खूप कमी वाटायला लागलेत. आणि मला तर वाटायला लागले आपल्याला आता इथून जवळपास 20-22 किलोमीटर आपल्याला ट्रेकिंग करत पैदलच जावं लागते की काय. भेटलेली आहे आपल्याला पला 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 पला. हे आहे नेपाळचं प्रेम भाई. लिफ्ट मिलेगी भैया आगे? कहाँ जा रहे हैं?
योगायोग बघा भाई, दोघांना सोबत 2 गाड्यावरती लिफ्ट भेटली आणि दोघांना एकाच जागेवरती दोघांनी सोडलं भाई. असं असतंय भाई, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. आणि नजारे बघा भाई, खतरनाक आहे. सर्व देवाची कृपा आहे. देवाची कृपा आहे. इथं देवाचं मंदिर आहे. लडाख स्पितीमध्ये जसं बघायला मिळतं ना भाई, तशा प्रकारचं हे मुस्तांग व्हॅली. आपले दोन्ही भाऊ चाललाय त्यावर, एवढी मेहनत करतायत. जरा सपोर्ट दाखवा, व्हिडिओ बघत चला जरा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आपला नोमॅड भाऊ आणि हा भाई आहे. इट्स टाइम टू ट्रॅव्हल विपुल. वेळ झाले प्रवासाची. आता वेळ झाली आहे प्रवासाची. झाली आहे ना? झाले आता ह्याला भावाला पण सपोर्ट करा यार जरा. भाई आपण मजाक मस्ती हसी मजाक करत करत चाललोय मुक्तीनाथला, चालत तर आमच्या आणि समोर आपल्या स्वागतासाठी 3 नेपाली सुंदरी मुली उभा राहिलेल्या आहेत. नमस्ते. आपलं स्वागत करण्यासाठी भाई. असं भाई नेपाळ एवढं प्रेमळ, अतिथी देवो भव असं लिहिलंय. आणि आपल्या स्वागतासाठी 3 सुंदर अशा मुली थांबलेल्या आहेत भाई. तुम्हाला पण दाखवतो, थांबा. हॅलो, नमस्ते नमस्ते, हॅलो. बघा किती सुंदर मुली आहेत नेपाली. वाव, थँक्यू, धन्यवाद छ, अरे धन्यवाद छ. हाय. आपल्याला हाय हाय बाय बाय करतात. लिफ्ट मागितली असती पण घंटा त्या जागाच नाही, कुठं बसणार आपण. पोरगी सुंदर होती पण भाई. आम्ही चालत चाललोय आणि असं मस्त वाटतंय ना भाई, एकदम भारी हवा सुटली अशी भरपूर. आणि इकडे बघा भाई, हे जुनं घर आहे. असे दगडाचे आणि मातीचे लाकडाचा वापर करून घरं बनवलेली आहेत भाई. भयानक आहे ना एकदम, नदीच्या काठी. हे बघा इकडून पाणी पण चाललंय. आता सध्या कोणी राहत नाही वाटतंय, लॉक लावलेलं दिसतंय त्याला. पण हे बघा असलं घरे असतात इथली. हे पारंपरिक घरं झाली म्हणायचं इकडची मस्तांची. तो ये भाई आए बोल रहे हमारे अभी वीडियो शूट. कहाँ से आए भाई? कानपुर यूपी. हाँ, यूपी कानपुर से. अरे भाई हम महाराष्ट्र से आए हुए हैं. पैदल हिचाइकिंग वगैरह. नोमैड भाऊ. चलो अच्छा लगा मिलके भाई. हे बघा भाई, हे आहे घर जिथं आता सध्या राहत आहेत पण लोक. एक छोटीशी फॅमिली आहे आणि इथं गार्डन वगैरे बनवलेलं आहे. काम चालू आहे काहीतरी, गवत वगैरे काटायचं. आणि आता हे उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले, पावसाचे म्हणून इथं थोडीफार हिरवळ दिसते भाई. नाही तर मला नाही वाटत सर्दीच्या दिवसात इथं काय दिसत असेल. आणि किती सुंदर असं घर आहे बघा हे. आणि इथं टी शॉप, चहा पण मिळतंय इथं. बघायचं, प्यायचा का चहा? चलो चाय पी लेते हैं और इनसे बातें भी हो जाएगी थोड़ी बहुत. अरे कुत्तू आ गया कुत्तू, तू खाते का क्या? हे असं पाणी चालतंय. आणि हे छोटंसं हॉटेल आहे. क्या नाम है बेटा तेरा? क्या नाम है तेरा? छोटंसं हॉटेल आहे आणि घर पण इथंच राहतात आणि हॉटेल पण चालवतात. तर आपण म्हटलं चला. हाँ हाँ, 2 कप चाय. कितने का एक होता? अच्छा ठीक है. हाय बेटा हाय. चुप रहा है वो. कितना क्यूट आहे भाई. भाई हे असं घर दिसतंय बाहेरून आणि हेच आतमध्ये गेल्यावर नंतर बघा भाई साहब, बघा किती सुंदर आहे. आतमध्ये सगळं लाकडाचं काम आहे आणि आतमधून एकदम छान दिसतंय घर. हे बेडरूम वगैरे त्यांचं, हे हॉल आहे आणि तिकडे किचन आहे. तर आपल्यासाठी चहा बनवत आहेत ते. आणि कशीत पाणी पिण्यासाठी हे करतात. चहा पिऊन आपला पुढील प्रवास सुरू करणार आहोत. आणि इकडं बघा हे भाई, मागं ॲपलचा बगीचा आहे पूर्ण. त्यांचा स्वतःची खेती आहे. कुठे ॲपलचं हे झाडं दिसत आहेत ते की नाही? मागच्या साईडला आहेत भाई. कृष्णा हेलो. अरे शर्मा रही है. तो ये उनका घर था, ये उनका किचन और इस तरफ है भाई उनका बगीचा एप्पल का. ये देखो अभी अभी छोटे छोटे एप्पल भी लगे हुए हैं उसमें.
मस्त होते यार लोक, खूप शांत लोक आहेत स्वभावाचे. आणि गोलू गोलू नेपाली मोमोज. भाई हा आपला भाऊ घोड़ा घेऊन चाललाय. भाई कहाँ जा रहे हो घोड़े पे? हमें मिल जाएगा घोड़ा, मुक्तिनाथ से वापस आके दे देंगे. मुक्तिनाथ जा रहे. हाँ आप कहाँ जा रहे हैं अभी? हाँ पैदल. आप गांधरुक जा रहे. बढ़िया. घोड़े पे ही जाते आते जाते? हाँ हाँ अच्छा. मैंने उधर सेल किया ना. सेल किया इसलिए जा रहे थे. अच्छा अच्छा ठीक है यार. चलो ये गांव हुआ आपका? हाँ अच्छा. मेरा लोमनथांग है. लोमनथांग. लोमनथांग. हाँ. कितना दूर है यहाँ से? यहाँ से बहुत दूर है. बहुत दूर है. वो अपर मस्तांग में आता है. अपर मुस्तांग में हाँ ठीक. कोरोना बॉर्डर है ना. हा हा हा. बापरे सही आहे यार. तुम्हाला बघायचंय नेपाळचं प्रेम. आता आपण आहे ना अशा विरान जागेवर इथं आणि इथं ट्रॅक्टर येतोय भावांना. तर आपण ट्रॅक्टरला लिफ्ट मागणार आहे. तुम्हाला काय वाटतंय भाई? ट्रॅक्टर थांबायला आपल्यासाठी? बघू आपण या ट्रॅक्टरला लिफ्ट मागू. भैया अरे भाई ये देखो मिल गई लिफ्ट. ट्रॅक्टर वाले भैया ने हमें लिफ्ट दे दी भाई. भेटली ना आपल्याला ट्रॅक्टर मध्ये लिफ्ट. आता असं मागं बसलोय ट्रॅक्टरच्या. रेस चालवली आणि हा भाऊ हे नेपाळी झोपला होता. झोपमोड झाली भावाची. भाई आपका नाम क्या है? अरे नींद में ही है भाई. जीना क्या जीना है. आपण ज्यावेळेस ट्रॅक्टरमध्ये होतो ना, भाईचा मॅट उडून गेला होता हवेने. आणि हे अंकल आहेत, त्यांना सापडला नदीमध्ये आणि ते आपल्याला रस्त्यावर भेटले आणि त्यांनी आपल्याला हा मॅट दिला. धन्यवाद. अरे भाई म्हणजे फिरून परत मॅट भेटला भाऊंना. थँक्यू थँक्यू सो मच. नेपाल के लोग बहुत प्यारे हैं भाई हे इमानदारी पाहिजे यार. आम्ही सोडून दिलं होतं. आता म्हणलं मॅट गेला, आता थंडी लागणार भयानक. आणि बाई त्यांना मिळाला, ते घेऊन आले होते गाडीवरती बांधून. आणि ओळखू आला, कारण त्याला एक पांढरी दोरी एक काळी दोरी. त्यांना विचारलं की भाई असं असं झालंय का? ते म्हटले हा तू सापडलाय मला नदीत. त्यांनी देऊन टाकला बाई. अरे नाही 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 नो नो नो. पुन्हा एकदा ट्रॅक्टरवर लिफ्ट भेटली. मुक्तिनाथ पर्यंत आपल्याला अशी लिफ्ट भेटली होती एकदम या ट्रॅक्टर मध्ये. आणि या भावाने आपल्याला लिफ्ट दिली. आपलं आपका नाम? सुरेन. सुरेश. तो भाई एकदम नजारे बघत बघत आणि नजाऱ्याचा आनंद घेत घेत इथं पोहोचलोय आपण. आता हा जो रोड जातोय हा जातोय मुक्तिनाथकडे आणि इकडचा रोड जातोय पुराग मुक्तिनाथ. तर भाऊ जाणार आहे इकडे. आता आपल्याला इथपर्यंत सोडलंय आणि आपण आता थँक्यू मधुर थोडी धन्यवाद. भाई आपण फायनली पोहोचलोय मुक्तिनाथला. आणि हे बघा गाड्या, एवढी जास्त गर्दी आहे. आणि इथून मला वाटतं इथून रस्ता आहे मुक्तिनाथला जाण्यासाठी. आणि आपल्याला ट्रॅक्टरने लिफ्ट भेटली होती तिथपर्यंत. तिथून आपण इथपर्यंत चालत आलोय. पण भाई एवढं चालण्यात सुद्धा धाप लागायला लागली, कारण हाय अल्टिट्यूड आहे आणि त्याच्यामुळे धाप भरपूर लागते इथं. आणि आपल्या पाठीवरती बोजा पण आहे. तर आपण आता मंदिरापर्यंत पोहोचायचं आहे कसं तरी वरून. पडले तिथं आणि ती पोरगी बघा कशी नाचते. एक पोरगा पडला इथं घसरून. तिच्यासोबत जे पोरी आले ते नाचायला लागले, हसायला लागले. आणि इथून आपल्याला जवळपास 1 किलोमीटर चालत जावं लागतं. खच्चर पण जातात. खच्चरवरती पण आपण मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. आणि असं त्यांचा युनिफॉर्म असतं. हे घोडे खच्चर आहेत. कितना लगता है भाई यहाँ से मंदिर तक? मंदिर तक कितना पैसा कितना लगता है? 400 इंडियन. तर आपण 400 रुपये आपल्या इंडियन 400 रुपयामध्ये आपण इथून मंदिरापर्यंत जाऊ शकतो. आणि इथं असं डोली पण आहे आणि हे घोडे खच्चर पण आहेत.
येत आहेत दर्शन करून. आणि आपण आता दर्शन करायला चाललोय कारण आपल्याला झालाय थोडासा उशीर. हे बघूया किती वाजले तरी दाद्या. दादा वाजले 2 वाजल्यात. आपल्याला वाटतंय 3 वाजेपर्यंत आपण वरती पोहोचायला पाहिजे. हे आहे शालिग्राम, जे काली गंडकी नदीमध्ये सापडतात, सच्चे शालिग्राम. आणि हे खूप महाग महाग विकतात भाई. आता हे माहिती नव्हतं आपल्याला, पण ह्या भावाला थोडीफार माहिती होती शालिग्रामची, तर त्याने सांगितलं. हे बघा, हे असे दगडाच्या आतमध्ये असतात शालिग्राम. कसं आहे हे कॅप इकडच्या ट्रॅडिशनल. ही टोपी कशी दिसते हे घालून बघितली. त्यांना विचारलं नाही आपण, त्यांनी शिव्या वगैरे देऊ नये. ये ऊपर कौन सा मंदिर है? ये जो देखिए, हाँ क्या है फिर वो? गुंबर, गुंबा. अच्छा, गुंबा आहे. आपण आज नाही पण उद्या नक्की जाऊया तिथं गुंबाला. बघू आज जाणं झालं तर आज पण जाऊया, पण आधी मंदिराकडे जायचं आहे भाई आपल्याला. ये 500 रुपयाचं आहे आपल्या इंडियनमध्ये भाई. हे आहे श्री मुक्तिनाथ संत सेवाश्रम अन्नदान क्षेत्र, रामानुजी कोट, राणी पोवा. तर आपण इथे विचारूया यार राहण्याची काय सोय वगैरे आहे का. तर यहाँ पे रहने की सुविधा है? असं आहे हे आश्रम, एकदम जुनं आहे आणि इथं राहण्याची आणि जेवणाची सोय आहे. तर आपण विचारूया अगोदर. इथं अन्नक्षेत्र आहे या आश्रमामध्ये. तर इथं आपण आता प्रसाद घेतलेला आहे आणि आपण आता थोडासा आराम करणार आहेत.